प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीवरून शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद स्वामी यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। यावरून अमरावतीच्या अंजनगाव सुरजी येथील देवनाथ मठाचे पीठाधीश्वर जितेंद्रनाथ महाराज यांनी शंकराचार्यांचे कान टोचले। शंकराचार्यांनी मुख्यमंत्री योगींच्या राजीनाम्याचं केलेलं वक्तव्य हे राजकीय हेतूने प्रेरित आहे। त्यांनी धर्माच्या विवेचनाकडे लक्ष द्यायला हवं असे खडे बोलही त्यांनी सुनावले। शंकराचार्यांच्या प्रति मी श्रद्धावान आहे, परंतु अशा राजकीय भूमिका कुंभ चालू असताना त्या ठिकाणच्या सत्संगाची, त्या ठिकाणी जे कुंभाच्या विषयाला त्याची गती चालू असताना हे वक्तव्य करणं हे त्यांचं बरोबर नाही असं मला वाटतं आणि पूर्ण राजकीय प्रेरित असं त्यांचं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं। आणि कोण कुणाला हटवणार, कोण कुणाला ठेवणार, राजकीय क्षेत्रातल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना ठेवणं, निवडून आणणं, पदावर ठेवणं हे जनता ठरवते, लोकप्रतिनिधी ठरवतात। त्यामुळे त्यांना त्यांचं काम करू द्यावं। आपण आपल्या कुंभाच्या व्यवस्थापनामध्ये आणि जगद्गुरू पदाचे जे विषय आहे त्या दृष्टिकोनातून धर्माच्या विवेचनाकडे लक्ष द्यावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।